श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. आज आपण बघणार आहोत कुलदेवता या विषयावरती मी बोलणार आहे. मला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो आले की कुलदेवता माहित नाही, गुरुजी काय करू? त्यावर आपण बघणार आहोत. आज त्याच्यावरती मी एक सोपा उपाय सांगणार आहे. कुलदेवता माहित नसली तर कुलाचार बंद असतात, कुलदेवीची सेवा होत नाही. त्यामुळे सतत कामात अडथळे येतात, मुलांच्या अभ्यासात अडचणी येतात, घरात सुख शांती समाधान मिळत नाही माणसाला, घराला संरक्षणच नसतं. तर कुलदेवता ही आपल्या घराचं रक्षण करणारी असते. तर तो मंत्र आहे, तो मंत्र असा: ओम कुलदेवतायै च विद्महे महाशक्त्यै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात. ओम कुलदेवतायै च विद्महे महाशक्त्यै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात. याचं जर अनुष्ठान केलं, याचं जर का आपण सतत अनुसंधान ठेवलं, नित्य उपासना केली, तर 100% आपल्याला आपल्या कुलदेवतेचा पत्ता कळतो. स्वप्नात दृष्टांत होतो किंवा कोणाच्या करवी आपल्याशी बोलण्यातनं ओघाओघातनं आपल्याला समजून जातं. कुलदेव शोधण्याचे 3 प्रकार आहेत. एक तुमची कुलपरंपरा, म्हणजे तुमचे आडनाव बंधू यांच्याशी चर्चा करून. दुसरा प्रकार म्हणजे तुमचं जे ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदेवतेच्या इथे गेलात तर तुम्हाला पूर्वजांच्या इतिहासानुसार त्यांनी दिलेल्या देणग्या वगैरे या सर्वनुसार तुम्हाला तिथे कळू शकतं. आणि तिसरा म्हणजे जुनी जर कागदपत्र काही घरात असतील तर त्याच्यावरून समजू शकतो. हे झाले प्रकार शोधण्याचे. आता याची उपासना कशी करायची ती बघूया. तर सकाळी अंघोळ झाल्यावर किंवा संध्याकाळी, सकाळी वेळ नसेल तर स्नान आदी कर्म आटपून देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि मी हा मगाशी सांगितलेला जप, हा जप 3 माळा, 5 माळा, 7 माळा, 11 माळा, 1 माळ तुम्हाला होईल तेवढा तुम्ही करा. जेवढी तीव्र भावना तेवढं तीव्र फळ. सश्रद्ध मनाने हा करा, हा नक्कीच फलदायी होतो. बऱ्याच लोकांना मी हा उपाय सांगितलाय, त्याचे अनुभवही त्यांना आले. तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला जर कुलदेवतेची माहिती नसेल तर. हे अनुष्ठान किती दिवस करायचंय? तर 41 दिवस करायचंय सलग. त्यात खंड करायचा नाही. 41 दिवस सलग याचा जप करायचा आणि मनोमन प्रार्थना करायची कुलदेवीची. हे माते, तुझा पत्ता आम्हाला माहित नाही, तुझं रूप स्वरूप माहित नाही, तर ते आम्हाला कळावं म्हणून मी उपासना करतोय, असं म्हणून मातेची विनंती करायची. नक्की तुम्हाला त्याच्यात ती मार्ग दाखवते आणि तुम्हाला तुमची कुलदेवता सहजी प्राप्त होते. आता ह्याच्यात पाळायचा आहे काय नियम? तर नियम पाळायचा आहे म्हणजे शुद्ध सात्विक आहार असावा, शक्यतो मांसाहार करू नये, मद्यपान करू नये आणि आचरण शुद्ध असावं. 41 दिवस नेमाने हा करा आणि दिवसभरात ओम श्री कुलदेवताभ्यो नमः असा होईल तेवढा तुम्ही जप करा. तुम्हाला जर तुमची कुलदेवता माहीत नसेल आणि तिचं जर संरक्षण तुम्हाला मिळत नसेल, तर तुमची कुलदेवता माहीत होऊन तुमच्या घराला तिचं रक्षण मिळेल. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा पत्ता मिळो आणि सर्वांवर कुलदेवतेची कृपा असो. तसं ज्यांना कुलदेवता माहिती आहे पण मंत्र माहित नाही, त्यांनी याचा जप केला तरी चालेल, त्याचा फायदा होईल. तुम्हाला काय फायदा झाला? कोणी आधी माझ्याकडनं उपाय घेतला असेल आणि केला असेल आणि त्यांनी जर व्हिडिओ पाहिला, तर तुमचे अनुभव तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहित चला, म्हणजे बाकीच्यांनाही ते कामाला येतील. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉरवर्ड करा. ज्याला आपली कुलदेवता माहित नाही, माहित करून घ्यायची, त्याच्यासाठी हा खूप उपयुक्त आणि मोलाचा होईल. चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर तो करा, म्हणजे माझे नवनवीन येणारे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.